वर्ष 1700 मराठा साम्राज्यासाठी हा सर्वात काळा दिवस होता। छत्रपती संभाजी महाराजांना क्रूरपणे मारण्यात आलं होतं। राजधानी रायगड मुघलांच्या ताब्यात होती। छत्रपती राजाराम महाराजांनी जिंजीवरून लढा दिला, पण त्यांचाही सिंहगडावर मृत्यू झाला होता। स्वराज्याचा भावी छत्रपती शाहू महाराज मुघलांच्या कैदेत होता आणि जगातला सर्वात श्रीमंत आणि क्रूर सम्राट आलमगीर औरंगजेब स्वतः दख्खनमध्ये तळ ठोकून बसला होता। मराठ्यांचं स्वराज्य कायमच्या संपवण्यासाठी सगळ्यांना वाटलं मराठ्यांचा खेळ आता संपला, पण त्यांना माहित नव्हतं या अंधारातून एक वीज तळपणार होती। एका 32 वर्षीय विधवा राणीने स्वराज्याची विस्त चाललेली ज्योत हातात घेतली। तिचं नाव होतं महाराणी ताराबाई आणि हीच ती स्त्री होती जिने औरंगजेबाला संपवलं। किस्सा नंबर 1, राणीचा निश्चय। छत्रपती राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर मराठा सरदार आणि मंत्री हताश झाले होते। आता पुढे काय? औरंगजेबासमोर शरणागती पत्करायची का? त्याच वेळी ताराबाई पुढे आल्या। इतिहासातील तो एक सुवर्ण क्षण होता। अवघ्या 26 ते 27 वर्षांच्या ताराबाईंनी अनुभवी सरदारांची सभा बोलावली। त्यांनी आपला मुलगा शिवाजी दुसरे याला गादीवर बसवलं आणि स्वतः स्वराज्याची सूत्र हातात घेतली। त्यांनी थेट सरदारांना आव्हान दिलं, तुमचे छत्रपती गेले, पण तुमची राणी जिवंत आहे। जोपर्यंत माझ्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत स्वराज्य मुघलांच्या हातात जाऊ देणार नाही। त्या एका स्त्रीच्या हुंकाराने हरलेल्या मराठा सैन्यात पुन्हा एकदा प्राण फुंकले। किस्सा नंबर 2, सम्राटाला त्याच्याच घरात दिलेला शह। औरंगजेबाची रणनीती साधी होती, एकामागून एक मराठ्यांचे किल्ले जिंकायचे आणि त्यांना संपवून टाकायचे। ताराबाईंना माहित होतं की या बचावाच्या लढाईत आपला निभाव लागणार नाही, म्हणून त्यांनी डाव उलटवला। ताराबाईंनी धनाजी जाधव आणि संताजी घोरपडे यांसारख्या आपल्या सेनापतींना नवीन आदेश दिले, किल्ले लढवत बसू नका, थेट मुघलांच्या श्रीमंत प्रदेशांवर हल्ला करा। आणि मग मराठ्यांनी गनिमी काव्याचं एक नवीन आक्रमक रूप दाखवलं। मराठ्यांच्या फौजा महाराष्ट्र सोडून थेट सुरत, माळवा आणि गुजरातमध्ये घुसल्या। औरंगजेब महाराष्ट्रात किल्ले जिंकत होता आणि ताराबाईंचे सैन्य त्याचे खजिने लुटत होते। तो लढाया जिंकत होता पण युद्ध हरत होता। किस्सा नंबर 3, औरंगजेबाचं दुःस्वप्न। औरंगजेब आता 80 वर्षांचा झाला होता। जवळपास 25 वर्षांपासून तो दख्खनमध्ये अडकला होता। तो प्रचंड सैन्याने एक किल्ला जिंकायचा, त्याला एक नवीन नाव द्यायचा आणि पुढे जायचा। तर काही महिन्यांतच ताराबाईंचे मावळे तो किल्ला परत जिंकायचे। तो एका दुष्टचक्रात फसला होता। तो एका स्त्रीच्या सावलीचा पाठलाग करत होता। खुद्द मुघल इतिहासकार खाफी खान याने ताराबाईंबद्दल लिहिलं आहे, ती एक अत्यंत हुशार आणि बुद्धिमान स्त्री होती। तिने सैन्याची आणि राज्याची अशी काही व्यवस्था लावली होती की मुघलांना आश्चर्य वाटत असे। खुद्द शत्रूनेही जिच्या बुद्धीचं कौतुक केलं ती होती महाराणी ताराबाई। तर त्या 32 वर्षांच्या स्त्रीने औरंगजेबाला कसं संपवलं? तलवारीने नाही, तर त्याच्या स्वप्नांना, त्याच्या खजिन्याला आणि त्याच्या अहंकाराला संपवून। औरंगजेब दख्खनमध्ये आला होता मराठा साम्राज्याला दफन करण्यासाठी, पण 27 वर्षांच्या अथक संघर्षानंतर दख्खनच्या मातीने त्यालाच दफन केले। 1707 मध्ये अहमदनगरमध्ये त्याचा मृत्यू झाला, एक हरलेला, थकलेला आणि खचलेला सम्राट म्हणून। त्याच्या मृत्यूचं सर्वात मोठं कारण होतं महाराणी ताराबाईंचा तो कधीही न संपणारा लढा। ती एक राणी होती जिने एका सम्राटाचा शेवट लिहिला। ती एक विधवा होती जिने एका साम्राज्याला वाचवलं। ती एक आई होती जिने स्वराज्याचं रक्षण केलं। ती होती छत्रपती शिवाजी महाराजांची सून रणागिणी महाराणी ताराबाई।